ओए भाग जा सिमरन, ओए जी ले अपनी जिंदगी, बोगेम्बो खुश हुआ। शक्ती कपूर जर आले तर कसे बोल, आओ ललिता, मग छोटूसा, मग बच्चा, मग तख्ती कपूर, आओ आम्हाला लादा बाबू आय गया, आओ मी उत्करचा मोठा भाऊ। शत्रुघ्न सिन्हा जली को आग कहते हैं, मुझे को राग कहते हैं, और जिस राग में बारू तो उससे विश्वनाथ कहते हैं। उत्कर्ष शादी की बहुत बहुत शुभकामनाएं खड़ाक से। राजकुमार जानी, न तलवार की धार से न गोलियों की बौछार से बंदा डरता है तो परवरदिगार से। शादी की बहुत बहुत शुभकामनाएं जानी। सयाजी शिंदे मराठी कलाकार। नाऱ्या रंगाचा बेरंग करायचा नाही सांगून ठेवतो, यावर्षी तिकीट आपल्याला मिळाली पाहिजे। ओबी गॅरंटी के साथ आपली हिंदी मराठी तेलुगू सगळी चित्रपट हिट आहे। ओबी गॅरंटी के साथ रे। उत्कर्षला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा। सनी देओल, ओए बाबूजी सातों को साथ मारूंगा, एक साथ मारूंगा, घर पे घुस के मारूंगा। ओए 2.5 किलो का आता है उत्कर्ष, शादी की बहुत बहुत शुभकामनाएं। थैंक यू। आले तर कसे बोल, चमायला बाबा रे बाबा, ये राजू ये कुतरा तो बहुत हलकट है। पहले मेरा धोती बेचा, फिर मेरा किडनी बेचा, चमायला ये जमाल गोटा खिला के मेरा पेट बेकार हो गया रे बाबा। उत्कर शादी की बहुत बहुत शुभकामनाएं रे बाबा। ये बाबूराव कसं आहे दादा आई जमायला मी गंगूला म्हणलं आणि काठीनं गोंगडा घेऊ काय गिर ना, मला मी जत्रेला जाऊ काय गिर। त्या मायला माझी गंगू बोलली उत्करच्या लग्नाला जाऊया, जेवण करूया, गणपती बाप्पा मोरया। अच्छा है, बहुत अच्छा है। साला एक ही जो आदमी को हिजड़ा बना देता है, यही साला काटा मारता है, कभी मौज उड़ाता है, कभी इच्छुन आएंगी मुझे पूछेगी ठुम ठुम ठुमक। अच्छा है ए उत्कर्ष, कैसे बताओ मैं तुम्हें, मेरे लिए तू कौन है? मेरे लिए अदरक है, सांबार है, लसन है। लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा। जेवण करून जाणार आम्ही, नटसम्राट थकला रे बाबा। अच्छा मकरंद नासपुरे जर आले तर कसे बोले, अगं ए नरसाडे बुचक्या तोंडाचे रताडे फुस मांगे बुचके आयला गंगू, आंघोळीला पाणी मान थंडी वाजायला लागली। काटे में जैसा नाव है ना गंगू नाम का मेरा डाव है। आईला आमच्या उत्कर्षच्या लग्नाच्या वाढदिवसा, आईला लग्न नाही लग्न आहे ना रे रताळ्या। लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा उत्कर्ष, आम्ही गुलाबजाम खायला येऊ रे बाबा। फडणवीस साहेब, अध्यक्ष महोदय, आज मी उत्कर्षच्या लग्नासाठी आलेलो आहे। माझी बायको अमृता फडणवीस ही सुद्धा आली आहे, आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन। तुझी बानी तुझी प्रिन्सेस अंदाला तू करशील एक कोणती तरी गोष्ट माझ्यासाठी, एक कोणती तरी सांगा तुम्ही। ओ माय गॉड, प्रेमळ, वाव, जस्ट लुकिंग लाईक द वाव। अजून हा वा वा, म्हणजे काळजी घेते नाही का, म्हणजे सर्दी खोकला राहिला सगळंच देते। एक माईक देणार आहे भाऊ, एकच आणला का? आहे एक माईक, एक ठीक आहे, एकच लागते, बजेट कमी आहे, काय विषय ठीक आहे। आणि वाईट गोष्ट सांगा, रागवते सांगा आता। म्हणजे कधी कधी चुकी नसताना पण म्हणजे मला असं रागवून देते। हा बरोबर, हे रागवता, काऊन रागवता तुम्ही? बरं, आता नवरा बायकोचे चूक भांडणार राहते तर रागवते, पण काही असो, नवरा बायकोचा संसार म्हणजे 2 चाकाचा संसार आहे। नाही तर 1 चाक सायकलचा, दुसरा ट्रकचा नाही पाहिजे, नाही तर फेल होते ना, चांगलं गुप्ता होते नाही का। ते एक दिवस माझी बायको मला विचारत होती, अहो सांगा म्हणे, मी जर मेली तर तुम्ही का कराल म्हणे। अगं म्हटलं, तू जर मेली तर मी पागल होऊन जाईन म्हटलं। तर म्हणे तुम्ही दुसरं लग्न करणार का म्हणे। म्हणलं आता ते नाही सांगू शकत, पागलपणात माणूस काही करते। तर डायरेक्ट बेलनं घेऊन मारायला धावली। मग आता लग्नाच्या आधी म्हणे तुम्ही माझ्यासाठी काही गाणे वगैरे लिहित होते का म्हणे। तर मी गाणं लिहिलं होतं तिच्यासाठी, ते गाणं असं होतं, लिखे जो खत तुझे वो तेरी याद में। एवढं ऐकलं होतं सगळ्यांनी, समोरचं मी सांगतो,
लिखे जो खत तुझे वो तेरी याद में सारे पढ़ लिए मेरे बाप ने रात में। सवेरा जब हुआ फिर जूते पड़ गए दूनी जैसे बाल गजनी हो गए। ताळ्यात कंजूसी नको करा। मला सांगा तुम्ही जेवणात कंजूसी करता का? तिथं 2 गुलाबजाम असन ताटात तर तिसरा घेईन पहिले, कारण की तुम्हाला आवडते जेवण म्हणून तुम्ही जेवण करता। तसंच तुम्ही प्रोग्राम पाहायला टाळ्या वाजवा। टाळ्या कसा आमचा एनर्जी आहे नाही का? सो नेक्स्ट तर आम्ही पोराच्या घरी गेलो, म्हणजे माझ्या दोस्ताच्या घरी, आणि त्याला जसं त्याच्या घरी पोहोचलो तो म्हणे खूप दिवस झाले मटन बिर्याणी खाली आला नाही, तर म्हणलं चल भावा मटन बिर्याणी खाऊया त्याच्या घरी। तर त्याचे जे आजोबा होते ते माझ्या दोस्ताले म्हणे द्या मला चमचा द्या, पोट गडबड करताय बाथरूम मधून येतो। चमचा द्या म्हणलं ज्या बहीण लोक बाथरूम मध्ये डबा घेऊन जाते, डबा म्हणजे मका नाही का जी, बाल्टी घेऊन जाते, म्हणलं हा बाथरूम मध्ये चमचा घेऊन चालला बाबाजी। तो बाबाजी गेला त्याच्याकडला, वापस आला। त्यानंतर त्याच्याकडली आजी ती पण मला पण चमचा द्या मी पण बाथरूम जाते। आलो त्याच्यावर खणकलो, तुला काय म्हणलं तुझ्या घरचा जांगड गुत्ता आहे काय म्हणलं? तर म्हणे नाही गैरसमज नको करा म्हणे, ते काय म्हणे आमच्या बाथरूमची कडी खराब आहे म्हणे तर चमचा घुसवा लागते म्हणे। सांगा असंही राहायचं बा, का करणार आहे आता नाही। पण मला सांगा पहिलेच्या काळातले गाणे किती सुंदर होते हो, किती चांगले गाणे होते। पहिलं गाणं होतं पहिला पहिला प्यार है चाई बहार है आजा मोरे बाले माँ तेरा इंतजार है तेरा इंतजार है। आता हेच गाणं आजकालच्या नागपूरच्या पोट्ट्याने या गाण्याची कशी मायभीन केली, कसा जांगडगुत्ता केला गाण्याचा। हे गाणं आजकालच्या पोरांना कसं म्हटलं पा, 7वा 8वा प्यार है चाई बहार है आजा मोरे बाले माँ, नहीं तो 9वा तैयार है 9वा तैयार है। का म्हणा असे आजकालचे गाणे। आणि आता ते दुसरंच सुरू आहे, ते काय म्हणते त्या बहीण ते देंगे देंगे कायचं देंगे देंगे इंस्टाग्रामले माहित नाही। आणि मधात तर बायाचं एक गाणं लागलं होतं बा, सो ब्युटिफुल सो एलिगेंट जस्ट लुकिंग लाईक द वाव। आणि खरंच सगळे वाव बनून आले, मॅडम तर जास्तच वाव बनून आल्या। मॅडमचा डान्स असेल बहुतेक तरी म्हणून खूप छान तयारी केलेली आहे मॅडमला, ऑल द बेस्ट। आहे इलेक्ट्रिसिटी आहे ना लावा। सो कसं आहे आता एक बंड्या नावाचा पोरगा त्याला लग्न करायचं आहे, तर हे पोरग गेलं बापाकडे रडत रडत, पण बापाकडे जायच्या पहिले एका पोरीकडे गेलं। त्या पोरीचा पिच्छा हुडकेश्वर रोड पासून तर डायरेक्ट माडगीनगर तिच्या माग माग चालला। ते पोरगी बिचारी कॉलेजला चालली, तो माग माग चालला। पोरगी थांबली आणि म्हणे काय रे डोंबळ्या माझ्या मागे मागे लागला म्हणे, मी पाहिली म्हणे राणी मुखर्जी सारखी आणि तू पाहिला म्हणे बराक ओबामा सारखा। तर तो म्हणे नाही म्हणे मला तुझ्यावर प्रेमा लग्न करायचं आहे म्हणे। तर हा म्हणे तू या ना माझ्या जांगड गुत्ता काही जमत नाही म्हणे, तू माझ्याकडून चालला जा म्हणे इथून वापस, तुझ्यासोबत मी काही लग्न करू शकत नाही म्हणे। मला असा श्रीमंत मुलगा पाहिजे म्हणे जो मला आयफोन वगैरे गिफ्ट करणार। आता पोट्ट्याल्याला राग, हे गेलं बापाकडं रडत रडत आणि बापाले म्हणे की बाबा मला लग्न करून द्या म्हणे। बाप म्हणे तुझ्याशी कोण लग्न करणार बे म्हणे, तू 5वा वर्ग नापास म्हणे, दिसाले हेक ना म्हणे, इकडे 1 म्हणला का तू 5 म्हणते म्हणे, तुझ्याशी कोण लग्न करणार म्हणे। नाही बाबा मला लग्न करूनच द्या म्हणे। मग वडील म्हणे ठीक आहे लग्न करून देतो, पण पोरीच्या घरी गेलो आपण तर काही पण गोष्टी मोठ्या सांगायच्या म्हणे। हा म्हणे ठीक आहे, पाय म्हणे घर म्हणलं का बंगला सांगायचं म्हणे, आणि गिलास म्हणलं का गडवा म्हणायचं म्हणे। पोट्ट म्हणे तुम्ही घाबरूच नका, त्यानं मला बकरी दाखवली का मी म्हैसच म्हणतो म्हणे। गेले पोरीच्या घरी, आता बापानं सांगितलं होतं कोणत्याही गोष्टी मोठ्या सांगायच्या। तर मुलीच्या घरच्यांनी याला विचारलं की बापू तू 10वा वर्ग तरी पास आहे का म्हणे। पोरगा म्हणे 10वा वर्ग कुठेची म्हणे, मी डायरेक्ट MBBS डॉक्टर आहो म्हणे। पोरीच्या घरचे खुश झाले। थोड्या वेळाने पोरीच्या काकांनी प्रश्न विचारला, म्हणे तुमच्याकडे जे 20 एकर शेती आहे बापू त्याच्यातली 10 एकर तरी तुझ्या नावावर आहे का म्हणे। पोरगा म्हणे कुठेची म्हणे, आमच्याकडे 40 एकर शेती आहे म्हणे, आणि माझ्या बाप तिचा नौकर आहे म्हणे, आणि मी मालक आहो म्हणे। ठीक आहे म्हणे, बापू लग्न झाल्यावर म्हणे आमच्या पोरीले BMW कारनं फिरवशील का म्हणे। आजी कार कुठेची म्हणे, मी डायरेक्ट एरोप्लेननं फिरवीन म्हणे। आता बापानं सांगितलं होतं कोणत्याही गोष्टी मोठ्या सांगायच्या। आता येले आला तेवढ्यात खोकला जोरात खोकलला जोरात। तर पोरीच्या वडिलांना म्हटलं बापू तुला खोकला झाला असन म्हणे। खोकला कुठेची म्हणे, मला डायरेक्ट कॅन्सर आहे म्हणे।
खरं सांगतो अगदी असं वाटत होतं 25 वर्षाचा कपल डान्स करताय आणि एकदा टाळ्या वाजवा जोरदार. खूप चांगला डान्स सादर केला. बरं मला सांगा हा डान्स तुम्हाला कोण सेट? वैष्णवीला मी स्टेजवर बोलवतो, ये जरा. तुम्ही जे स्पेशल परफॉर्मन्स आतापर्यंत जे बघितलेले ते दिवशी मी डॉक्टरकडे गेलो, दाढ काढत होता का तो बुलडोजरनं माझा दात खिचत होता पूर्ण माहित नव्हतं. एवढे त्रास होत होता आणि तुम्हाला सांगतो आताही त्रास होतो. तर मला सांगा कधी जर दाताचा वगैरे त्रास झाला आम्हाला तर येऊ शकतो ना? बिलकुल. पैसे नाही लागणार ना? बिलकुल. हा ना लागल यार? नाही लागल ना? बिलकुल लागेल का? चांगला आहे, चला देऊन देऊ भाऊ काही, पण आमच्याकडे डिस्काउंट लागेल का? नाही बिलकुल, काही विषय नाही. मला सांगा हे तुमचे मोठे बंधू, तर मोठ्या भावातली कोणती चांगली गोष्ट आवडते तुम्हाला? कारण की भाऊ म्हटलं झगडे भांडण प्रेम होत असतात. तुम्हाला काय आवडते? आता काय सांगू? काहीतरी सांगा यार. तुम्ही सांगा. नाही म्हणजे काय चांगली गोष्ट आहे याच्यातली? मी सांगू? तुम्ही सांगा. मला तर अतिशय चांगला मुलगा वाटतो. फर्स्ट टाइम भेटलो, म्हणजे संस्कारी आहे, मान सन्मान आदर करतो मोठ्यांचा, ही मला त्याच्यातली गोष्ट आवडली. एक रिस्पेक्टफुल आहे. मलाही सुद्धा तेच आवडतं. हा ना? आणि वाईट गोष्ट? वाईट गोष्ट आता ते सर्वांसमोर नाही बोलू शकत ना मी. यस, हा गुड पॉइंट आहे. बघा आपल्या लोकांची जर एकी असली ना तर तिसरा माणूस येऊन दोघा भावामध्ये झगड्याला लावू शकत कधी. एकमेकांमध्ये किती भांडण होत असेल तरी चालेल, पण दोन भाऊ जेव्हा सोबत असतील 4 लोकांमध्ये तर एकमेकांचा आदर करणं गरजेचं आहे. म्हणून टाळ्या वाजवा. नाही, तुझ्याकडून आम्ही एनर्जी घेतली मगापासून, तू चांगला बोलतोय. थँक्यू सो मच. ती एनर्जी आता आम्ही दाखवली. वा वा वा. सांगण्याचं असं आहे की आमच्या लग्नाला 40 वर्ष जास्त झाली. वाव. त्याच्यामुळे आम्हाला एकमेकांचं सगळंच आवडतं. वाव. त्याच्यामुळे तुमचं तुझं काय आवडतं काय आवडत नाही. वा 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 वा. आणि दुसरं महत्वाचं असं की पोरांची इच्छा होती, हा. आमची इच्छा होती, तुझ्यासारखा चांगला माणूस आम्हाला पाहणार होता. थँक्यू. तर खरोखर कसं जमलं तर हा, आणि अर्थातच मी सगळ्यांनी त्यांना प्रोत्साहन दिलं. शुभम